नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत साऊथ इंडियन रेस्टॉरंट स्टाईल कर्ड राईस कसे बनवणार आहे ते आपण पाहू. यासाठी लागणारे साहित्य: दही 1 वाटी, भात, तूप, अद्रक, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग, लाल मिरची, गाजर आणि कोथिंबीर, उडीद डाळ. आता आपण भात घेऊ. शिजवलेला हा भात आहे, रूम टेम्परेचरवर थंड केलेला आहे. भात एकदम गरम घ्यायचा नाही. त्यात आपण दही घालू 1 वाटी, अद्रक किसलेलं बारीक अद्रक आहे, हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे, 5-6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत, गाजर आणि आता कोथिंबीर घालू. आता आपण याच्यासाठी तडका तयार करून घेऊ. त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे. त्यात आपण आता 2 चमचे तूप घालून घेऊ. तुपाऐवजी तेलही वापरले तरी चालते, पण तुपातली कर्ड राईस छान होती म्हणून मी 2 चमचे तूप वापरले आहे. तुपाला आता वितळून घेऊ. तूप चांगले वितळले की मग त्यात आपण सर्व साहित्य घालू. आता तूप वितळलेले आहे. त्यात आपण लाल सुकी मिरची घालू. 2 लाल मिरच्या घातलेल्या आहेत. मिरची थोडी गरम झाली की त्यात आपण थोडे मोहरी टाकून घेऊ. 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी एकदम छान तडतडली की आता आपली मोहरी तडतडली आहे. त्यात आपण थोडे जिरे टाकून घेऊ. जिरे पण आता चांगलं. त्यात थोडा कढीपत्ता घालून घेऊ व उडीद डाळ 2 चमचे उडीद डाळ घातली आहे. उडीद डाळ छान तळली की गॅस आपण बंद करून घेऊ आणि तडक्याला थोडं त्यात आपण 1 चमचा हिंग घातला आहे. आता गॅस बंद करून घेऊ व तडका थोडा थंड करू. गरम तडका घालायचा नाही. दहीन गरम तडका घाल तर भात छान होत नाही. तडका थंड झाल्यावर त्यात आपण सर्व तडका घालून घेऊ. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ. सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ. एकदम मॅश करून भात एकदम चांगला मऊ झालेला पाहिजे, तेव्हा त्याला छान टेस्ट येते कर्ड राईसला. भात थोडा घट्ट वाटल्यास त्यात थोडे दूध घालू.
भात चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचा. भात एकदम मऊ झाला पाहिजे. भात थोडा घट्ट ठेवून थोडं दूध घालून घेतले. एक अर्धा कप दूध घालून घेतले आहे. जर घट्ट वाटत असेल तर थोडे दूध घालून घ्यायचे. सर्व मिश्रण एकजीव करायचं. आता आपले मिश्रण तयार झाले आहे. कर्ड राईस पूर्ण परफेक्ट तयार झाले आहे. याला थोडे डेकोरेशन करून घेऊ गाजर आणि कोथिंबीरने. आता आपला कर्ड राईस सर्व करण्यासाठी तयार आहे. तुम्ही पण नक्की करून पहा आणि आवडल्यास कमेंट कळवा.